चतुर्थीच्या सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आज आलेले आहेत मोदकांच्या ऑर्डरी. तर चाललेलं आहे प्रिपरेशन आणि हे सगळं खोबरं खाऊन घ्यायचं आहे. खरं सांगायचं तर नारळ आणले होते, बऱ्यापैकी म्हणजे आपण आतलं सांगू शकत नाही की नारळ खाऊन झालेले आहेत आणि खोबरं चाललेलं आहे. बरीच लेंदी प्रोसेस आहे ही, किंवा वेळखाऊ प्रोसेस आहे असं म्हणता येईल. खावल्याशिवाय तर मजा नाही. आता मार्केटमध्ये बरेच खावण्यासाठी बरेच यंत्र किंवा हँडमेड मशीन्स पण निघाले आहेत. तर तसे तुम्ही खाऊ शकता नारळ बरेचसे खराब निघतात. नारळ सध्या रेट 59 रुपये असा आहे पुण्यामध्ये तरी, आणि बिना सोलेला नारळ 60 रुपये आहे. मी कालच बघून आले. त्यामुळं मोदकांचे रेट हे वाढवावे लागतात. खरं सांगायचं तर मटेरियल तर आहेच, पण त्याहीपेक्षा मेहनतीचे पैसे असतात उकडीच्या मोदकांमध्ये. आणि एक्झिबिशन्समध्ये मोदक महाग मिळतो, कारण का तिथं रेंट वगैरे द्यावा लागतो त्यांना. पण जे घरगुती बिझनेस करणारे असतील आणि त्यांना जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याकडून, माझ्यासारखेच आणि काही करत असतील मोदक किंवा अजून काही, तर त्यांना सपोर्ट म्हणून तुम्ही नक्कीच मोदक घेऊ शकता. अजून एक आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करते की बऱ्याच ठिकाणी मोदक सॅम्पल म्हणून शेअर केले किंवा दिले गेले, किंवा बऱ्याच काही गोष्टी अशा सॅम्पल म्हणून लोक मागतात. ते आपण देतोही, पण म्हणावा तसा रिस्पॉन्स तसा येत नाही तिकडून. आणि सॅम्पल म्हणून तरी आपण किती जणांना देणार. आणि इथं खरं सांगायचं तर मी जिथं राहते तिथून ऑर्डर्स म्हणाल तर काहीच रिस्पॉन्स नाही. फक्त सॅम्पलची संख्या मात्र बरीच आहे. मी राहते तिथं आपण म्हणतो ना की सॅम्पल पाहिजे असं हे करतात, पण ऑर्डर काही रिटर्न येत नाहीत. अक्षरशः सॅम्पल्स वाटून थकलेले आहे. तुम्हीही सांगा की असे जर फूड स्टार्टअप केले तर सॅम्पल्स किती वाटावेत का नाही. आणि सॅम्पल म्हणजे एखाद दुसरा पीस ठीक आहे, पण प्रत्येक माणसागणिक जर आपण त्यांच्या फॅमिली मेंबर्सनुसार जर सॅम्पल देत असू तर ते खरंच आपल्याला फायद्याचं आहे का? म्हणतात ना, लाखाचे 10,000 केले किंवा लाखाचे 12,000 केले, त्यातला प्रकार आहे. बघा पटतंय का? आणि तुमच्या यावर काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.